आज आपण पाहतोय ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिलं आणि भारतातलं दुसरं असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर। खूप भव्य असं खूप मोठं असं मंदिर आहे जे की भिवंडी तालुक्यात मराठेपाडा या गावामध्ये उभारलं गेलं आहे। पहाटेचे 8:30 वाजले असावे। कामावर जाणाऱ्यांची अफाट गर्दी पाहायला मिळत होती। गाडीत जागा मिळवण्यासाठी व्यवस्थित बसण्यासाठी लोक धडपडत होती। चालत्या गाडीच्या मागे धावत वर चढू लागले। मी त्यांच्या पाठोपाठ गाडीत चढलो। 25 मिनिटाच्या प्रवासाने कल्याण इथे उतरलो। इथेही तेच दृश्य पाहायला मिळत होतं। कसाबसा धावत्या व धक्काबुक्कीच्या परिस्थितीतून बाहेर पडलो। कल्याण स्टेशनच्या बाहेर उभा होतो। कल्याण स्टेशन ते भिवंडी बसस्थानक असा 30 ते 35 मिनिटांचा प्रवास करायचा होता। बस वेळेवर नसल्या कारणाने रिक्षात बसलो। या रिक्षाचे भाडे 60 रुपये प्रति व्यक्ती होते। तिथे बसने माझ्याकडून फक्त 21 रुपये घेतले असते। भिवंडी बसस्थानकावरून भिवंडी ते वाडा, भिवंडी ते जव्हार किंवा भिवंडी ते अंबाडी या दिशेने जाणाऱ्या बसने प्रवास करत धोंडावडवली इथे उतरावे। या बसेस 21 रुपयाचे भाडे आकारतात। बस वेळेवर नसतील तर बसस्थानकाबाहेरून टॅक्सीने धोंडावडवली पर्यंत जाणे यासाठी 30 रुपये प्रति व्यक्ती पैसे द्यावे लागतात। धोंडावडवली या बसस्थानकावर उतरलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत मराठेपाड्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये। तर मित्रांनो, इथून आपल्याला ज्या धोंडावडवली इथून बसस्थानकापासून जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षाने आपल्या शेअर रिक्षाने जायचं असेल तर 20 रुपये ते प्रति व्यक्ती घेतात। वेळेची बचत करायची असेल तर आपण 100 रुपये भाडे देऊन मंदिरापाशी जाणे ते अगदी सोयीस्कर पडेल। हे आहे या मंदिराचं 36 फूट उंच महाद्वार। महाद्वाराबरोबर किल्ल्याला जशी तटबंदी असते तशी तटबंदी आणि बुरुज तिथे पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार धोरण, पराक्रम आणि देदीप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराठेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र राज्यातील हे पहिलेच भव्य मंदिर आहे। गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिरांच्या शैलीचा प्रभाव असलेला या मंदिराचे क्षेत्रफळ 2500 चौरस फूट इतके आहे। तसेच मंदिराची तटबंदी ही 5000 चौरस फुटांची आहे। 14 मार्च 2025 रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले। भारतातलं पहिलं मंदिर हे आंध्र प्रदेशातील सेलम या शहरामध्ये आहे। तर दुसरं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारलं गेलं आहे। मित्रांनो, या मंदिराची जी काही संकल्पना आहे ही सर्व संकल्पना शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी ही संकल्पना मांडली। शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य विशेषतः डॉक्टर राजू चौधरी यांच्या वतीने मंदिर उभारण्यात आले। या मंदिराच्या माध्यमातून पर्यटन विकास तर होईलच, पण इथल्या लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल। या मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला असून हा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने आणि काही लोकवर्गणीतून करण्यात आला। मंदिराची रूपरेषा हरिभक्त परायण डॉक्टर कैलास महाराज निचते यांनी केली आहे। तर या मंदिराची निर्मिती अभियंता आणि वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी केलेली आहे। हे मंदिर हुबेहूब गडकिल्ल्यांच्या प्रमाणेच उभारण्यात आले असून मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज आणि महाद्वार उभारण्यात आले आहे। एकूण 5 कळस गाभाऱ्यावर 42 फूट सभामंडप, सभामंडपाभोवती 4 कोपऱ्यांवर गोलाकार बुरुज, ध्यानी मार्ग
हे सर्व गडकिल्ले जसे उभारतात त्याप्रमाणे दगडात घडवण्यात आले आहेत. तटबंदीच्या आतमध्ये 36 विभाग आहेत आणि त्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आलेली आहेत. या शिल्पांच्या माध्यमातून इतिहास दर्शन घडवण्यात येणार आहे. सर्व खांब कोरीव महिरपी कमानी आहेत. 14 मार्च ते 17 मार्च 2025 या काळामध्ये मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. मंदिराचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या तिथीनुसार 17 मार्चला पार पडला. हा आहे मंदिराचा प्रशस्त असा सभामंडप. सभामंडपामध्ये मार्बल फ्लोरिंग केलेलं दिसते. तसेच इथे स्लॅबवरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं दिसते. नक्षीकामच्या मध्यभागी झुंबर लावण्यात आलेला आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ तयार करण्यात आलेली आहे. मंदिराचा सभामंडप कोरीव खांबांनी सजवण्यात आलेला आहे. हे मंदिर ऐतिहासिक आणि शिवकालीन वाटावं याची संपूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे. ऐतिहासिक मंदिर जसं की कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर किंवा जेजुरीचा खंडोबा इथे जशी दीपमाळ आपल्याला पाहायला भेटते तशीच दीपमाळ आपल्या महाराजांच्या मंदिरात पाहायला मिळत आहे. या मंदिराचं बांधकाम हे 2018 साली सुरू झालं आणि लॉकडाऊन काळामध्ये ही देखील या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक अडचणींना सामना या मंदिराला करावा लागला आणि आता या मंदिराचे काम पूर्ण झाले. प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, मिरवणूक काढतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपुरतेच मर्यादित न राहता काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टिकोनातून मनात संकल्प आला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्याचे ठरले. त्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत जागा खरेदी केली. तसेच स्थानिक लोकांनी सुद्धा यासाठी बरीच मेहनत घेतली. मंदिर नसून सर्वांसाठी शक्तिपीठ असणार आहे. या ठिकाणी अनोखी ऊर्जाही तरुणांना मिळणार आहे. सध्याच्या तरुणांना शिवचरित्राची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या काळात असणाऱ्या कला तसेच त्यांचे गुण तरुणांना समजणे गरजेचे आहे. त्यासाठी हे मंदिर या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. असा शूर योद्धा पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेताना अंगावरती शहारे येतात. मंदिरामध्ये येण्याचा सर्व भाषिक शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास कळावा यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये देखाव्यांची माहिती लिहिण्यात आली आहे. हे मंदिर नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल.